महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मागील अनेक दिवसांपासून श्रीवर्धन परिसरात चरस गांजा यांच्या बातम्या महाराष्ट्र सुपरफास्ट चॅनलने दाखवलेल्या खऱ्या ठरल्या। रायगड जिल्ह्यातून एक अतिशय मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। श्रीवर्धन पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम उघडली असून तब्बल 34,98,000 रुपये किमतीचा चरस जप्त केला आहे। कोंडिवली स्मशानभूमीजवळ रचलेल्या एका गुप्त जाळ्यात 63 वर्षांचा वृद्ध तस्कर पोलिसांच्या हाती लागला आहे। काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया। मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार 18 जुलै 2026 रोजी श्रीवर्धन पोलिसांना एक गोपनीय माहिती मिळाली होती। शेखाडी गावातील सादिक इब्राहिम शेखदरे वय वर्ष 63 हा इसम चरस विकण्यासाठी येणार होता। माहिती मिळताच श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष टीम तयार करण्यात आली। पोलिसांच्या या टीमने कोंडवली स्मशानभूमी समोर सापळा रचला आणि काही वेळातच संशयित आरोपी सादिक शेखदरे हा MH06ED 6970 या क्रमांकाच्या मोटारसायकलवरून येताना दिसला। पोलिसांनी त्याला थांबवून त्याच्या गाडीची झडती घेतली असता पोलिसांनाही धक्का बसला। दाखवावी जसे की 6.996 किलोग्रॅम चरस, जुनी मोटारसायकल, मोबाईल। होय, पोलिसांनी त्याच्या दुचाकीच्या डिक्कीमधून सुरुवातीला 10,73,000 रुपये किमतीचा 2 किलो 146 ग्रॅम चरस जप्त केला। पण खरी खळबळ उडाली ती पोलीस कोठडीत। पोलिसांनी जेव्हा आरोपीची सखोल चौकशी केली तेव्हा त्याने आपली गुन्ह्याची कबुली दिली। त्याने शेखाडी येथील आपल्या बंद असलेल्या फायबर बोटीत लपवून ठेवलेला तब्बल 24,25,000 रुपये किमतीचा 4.850 किलो चरस पोलिसांच्या हवाली केला। पोलिसांनी एकूण 6.996 किलोग्रॅम चरस, एक जुनी मोटारसायकल आणि एक मोबाईल असा एकूण सुमारे 35 लाखांहून जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। श्रीवर्धन तालुक्यातील बॉक्साईड वाहतूक करणारे चालक चरस गांजा या नशा करून वाहन चालवत असत। सदरच्या नशा केल्यामुळे अनेक अपघात सुद्धा झालेले आहेत। मात्र यावेळी पोलिसांनी धडक कारवाई करून अंमली पदार्थ विकणाऱ्या व सेवन करणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे। या प्रकरणी पोलिसांनी NDPS ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला कोर्टाने 22 जुलै 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या संपूर्ण गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर प्रदीप राठोड करत आहेत। या मोठ्या कारवाईमुळे रायगडमधील ड्रग्स माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। या बातमीवर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या आणि सनसनीत बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, संजय खांबेटेसह तृप्ती होईल, श्रीवर्धन।